जय श्रीराम. आज श्रीरामचरितमानस भाग 197. रामे चित्तलयः सदा भवतु मे, भो राम मामुद्धर. चित्तलय स्थिती म्हणजेच अनन्य अनुराग स्थिती. चित्तलय स्थिती म्हणजेच लौकिक विराग स्थिती. चित्तलय स्थिती म्हणजेच भक्तीची उच्चतम अवस्था, जिथे भक्त भगवंताच्या दरम्यान कोणताही पडदा उरत नाही. अशी स्थिती जिथे भक्ताला या संबंध विश्वामध्ये आपलं आराध्य सोडून इतर कुणीही दिसत नाही. चित्तलय स्थिती ती ज्यामध्ये भक्ताच्या हृदयामधून तैलधारावत फक्त आपल्या आराध्याबद्दलचं कौतुक, विश्वास, अनन्यसाधारण प्रेम त्याच्या सर्वेंद्रियांमधून बाहेर पडत असतं. त्याच्या नेत्रांमधून ते अश्रुरूपानं बाहेर पडतं. त्याच्या वाणीमधून ते स्तुतिरूपानं बाहेर पडेल किंवा त्याच्या नामरूपानं बाहेर पडेल. तो ऐकेल तर फक्त त्याच्या आराध्याची स्तुतीच ऐकेल, बोलेल तर फक्त त्याबद्दलच बोलेल आणि त्याचं प्रत्येक कर्म हे आपल्या आराध्याला सुख कसं होईल, त्याला आनंद कसा होईल याकडे निर्दिष्ट असेल. हाच वस्तुपाठ आम्हाला भरत आपल्या आचरणातून घालून देत आहेत. महात्मा भरताचं चरित्र हे संबंध अशा चित्तलय झालेल्या भक्ताचं चरित्र आहे. अखंड जो श्रीरामचरणांमध्ये बुडून गेलेला आहे, तरतोय की बुडतोय याची सुद्धा ज्याला तमा नाही, इहलोकी पारलौकी काय गती होणार आहे ह्याची सुद्धा ज्याला तमा नाही, केवळ माझ्यामुळे माझ्या आराध्याला श्री सीतारामांना कष्ट भोगावे लागू नयेत आणि अयोध्येच्या जनतेला श्रीरामांचा जो छत्र जे हवं आहे तेच त्यांचे राजे व्हायला हवे आहेत, त्यामध्ये कोणतीही बाधा येऊ नये, ह्या निस्वार्थतेच्याही पलीकडे पारमार्थिक भूमिकेवरून भरत आपली भूमिका मांडताना आपण काल बघितलं. अनुराग आणि विराग ह्या जशा एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, त्याप्रमाणे भरताच्या मनातला विरागच श्रीरामचरणांच्या अनुराग रूपानं प्रकट होताना आपण बघितला. सहज सनेह स्वामी सेवकाई, स्वार्थ छल फल चारी बिहाई, अज्ञा समन सुसाहिब सेवा, सो प्रसाद जन पावई देवा. आज्ञारूप प्रसाद या सेवकाला मिळावा, कारण तुमच्या चरणधुळीशिवाय सुखाची कल्पनाच मी करू शकत नाही. केवळ चरणधूळ प्रभूंची हीच माझ्या जागृती स्वप्न सुषुप्तीमध्ये अनुस्यूत आहे, त्यांनाच भरलेली आहे, असं म्हणत भरत प्रेमामध्ये मग्न झाला. आणि आता त्याचं वर्णन आणि श्रीरामांनी त्यानंतर काय केलं याचं सुंदर वर्णन तुलसीदास करतायत, ते आपण बघूया. म्हणाले,
अस कही प्रेम बिबस भये भारी, पुलक शरीर बिलोचन बारी, प्रभुपद कमल गहे अकुलाई, समऊ स्नेहुन सो कही जाई. सुसाहिब सेवा यापेक्षा मोठा कोणता सेवक धर्म नाही हे भरतानं सर्व सभेला सांगितलं आणि प्रेमामध्ये बुडून गेला. त्याचं शरीर पुलकित झालंय. भरताचं डोळ्यांमध्ये प्रेमाश्रू दाटून आलेत. अत्यंत व्याकुळ होऊन प्रभू श्रीरामचंद्रांचे चरणकमल घट्ट धरून ठेवलेत भरतानी आपल्या करकमलांमध्ये. तुलसीदास म्हणतात, समौ स्नेहु नसो कही जाई. तो प्रसंग आणि त्याचं ते प्रेम यांचं वर्णन करताच येऊ शकत नाही. केवळ हृदय तादात्म्यानंच ते जाणता येऊ शकतं. आणि अगदी स्वाभाविकपणे आपल्या लाडक्या भरताचं हे अनन्यसाधारण असं प्रेम, त्याची भक्ती, त्याचं वैराग्य, त्याची नीती निपुणता, त्याची धर्मज्ञता आणि आपल्या चरणांच्या ठाईची अनन्य भक्ती बघून प्रभू सिंधू, कृपा सिंधू त्यांनी काय केलं? कृपा सिंधु सनमानी सुबानी, बैठाए समीप गही पानी, भरत विनय सुनि देखी सुभाऊ, शिथिल स्नेह सभार घुराऊ. कृपासागर श्रीरामांनी भरताच्या ह्या गोड वाणीचा मान राखून, बरं का, काय गोड शब्द वापरलाय पहा, सनमानी सुबानी, गोड वाणीचा मान राखून त्याचा हात धरून त्याला आपल्याजवळ बसवून घेतलं. भरताची विनंती ऐकून आणि त्याचा तो गोड स्वभाव बघून सर्व सभा आणि श्री रघुनाथ प्रेमामध्ये स्वतःला हरवून बसलेत. शिथिल, ज्यांच्या कोणत्याही इंद्रियानं बाहेर धावण्याचंच सोडलेलं असावं. म्हणजे कसं असतं पहा, आम्हाला साधन चतुष्टय अंगी बाणवावं लागतं, त्यासाठी कष्ट घ्यावे लागतात. पण भरतासारख्या भक्तांच्या चरणी हे साधन चतुष्टय लोळण घेत असतं. एवढंच का, इथं जे वर्णन केलं आहे त्यावरून अशा भक्तांची भक्ती, त्यांचं प्रेम जो बघतो तो सुद्धा सर्व बाह्य त्याची इंद्रियांची धाव नाहीशी होऊन तो त्या भक्तामध्येच मग्न होऊन जातो, त्याच्यामध्येच स्वतःला विसरून जातो. हेच भक्तचरित्राचं वैशिष्ट्य आहे, हेच भरतचरित्राचं वैशिष्ट्य आहे. जो भरतामध्ये रमला तो रामामध्ये रमला हे वेगळं सांगण्याचीच गरज नाही. जो भक्तचरणी पोहोचला तो श्रीरामचरणी पोहोचलाच हे वेगळं सांगण्याची सुद्धा गरज नाही. यासाठी दासांचं दास्यत्व ह्याला भक्तिमार्गामध्ये फार महत्त्व आहे. त्यामुळेच त्या अनुषंगानं सर्व सभा रघुनाथांसहित भरताची भक्ती बघून स्वतःला हरवून बसलेत. तुलसीदास आता खूप गोड वर्णन करतायत. रघुराऊ शिथिल स्नेह साधु, समाज मुनि मिथिलाधनी, मन महु सराहत भरत भायप, भगति की महिमा घनी, भरत ही प्रशंसत विबुध बरषत, सुमन मानस मलिन से, तुलसी बिकल सब लोग सुनी, सकुचे निसाग मनली नसे. कोण कोण प्रेमानं ओथंबून वाहतंय सांगितलंय. रघुनाथ, सर्व तो साधूंचा समाज, मुनिराज वसिष्ठ, मिथिलापती महाराज जनक हे त्या भरत स्नेहानं ओथंबून गेलेत. मनातल्या मनात सर्वजण एकच गोष्ट करतायत,
ते म्हणजे भरताचं बंधू प्रेम आणि त्याच्या भक्तीचा महिमा यांचं कौतुक. याशिवाय दुसरा विषय कुणाच्या मनाला स्पर्शच करू शकत नाही आहे. भरत 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 भरत. चारही दिशांनी किंबहुना 10 दिशांना फक्त एकच शब्द सगळीकडे दुमदुमतोय जणू सर्वांच्या मनामध्ये, अंतरामध्ये, तो म्हणजे भरत. तुलसीदास म्हणतायत की भरताची प्रशंसा करून देवसुद्धा नाईलाजानं का होईना त्याच्यावर फुलं उधळतायत. त्यांच्या मनामध्ये आपल्याला माहिती आहे भीती आहे की आता काय घडणार. पण कसं असतं पहा, जिथे पावित्र्य आहे, जिथं शुद्धी आहे, जिथं मलिनतेचा अंशच नाही, तिथं आपल्या वैऱ्याला सुद्धा एक आदरभाव मनामध्ये सहजी उत्पन्न होत असतो. इथे देव वैरी आहेत अशातला भाग नाही, पण ते जे काही करताहेत किंवा त्यांच्या मनामध्ये जी विकल्पांची गर्दी झाली आहे त्यावरून त्यांना भरताचं वागणं तितकंसं आवडलेलं नाही हे स्पष्टच आहे. पण तरीसुद्धा ते प्रेम बघून दे कॅनॉट हेल्प बट ॲप्रिशिएट. यामध्ये भक्तीचा महिमा आहे. हा भक्ती मातेचा महिमा आहे खरोखर. त्यामुळे तुलसीदास म्हणतात की सर्वच लोक भरताचं ते बोलणं ऐकून व्याकुळ झालेत आणि आता काय होणार याबद्दल सर्वांच्या मनामध्ये एक प्रकारची व्याकुळता निर्माण झाली आहे. जसं रात्र झाली की कमळ कोमेजतं तसे म्लान मुखानं सर्वजण भरताकडे निहाळतायत. देखी दुखारी दीन दुहु समाज नर नारी सब, मघवा महामलीन मुये मारी मंगल चहत. कसं आहे पहा, दोन्हीकडचे सर्व स्त्री पुरुष दीन आहेत, दुःखी आहेत. हे बघून काय उपमा दिली आहे पहा तुलसीदासांनी. महामलीन मुळे, महामलीन मनाचा इंद्र मेलेल्याला मारून आपलं मंगल व्हावं तशी इच्छा करत होता. म्हणजे तुलसीदासांना हेच सांगायचं आहे की ज्या वेळेला स्वार्थ अडकलेला असतो त्यावेळेला खुल्या दिलानं कुणाचीही प्रशंसा होऊ शकत नाही. जोवर स्वार्थ आहे हृदयामध्ये तोवर ईर्ष्या मत्सर हे 2 जन्मजात शत्रुजीवाचे नष्ट होऊ शकत नाहीत. त्यामुळे तुलसीदास म्हणतायत, कपट कुचालिसी वर सुर राजू, पर अकाज प्रिय आपन काजू, काक समान पाकरी पुरीती, छली मलिन कतहुन प्रतीती, प्रथम कुमत करी कपटु संकेला, सो उचाटू सबके सिर मेला, सुरमाया सब लोग बिमोहे, राम प्रेम अतिशयन बिचोहे. तुलसीदास म्हणतायत की इंद्र कसा आहे तर कपट आणि कुचाली, वाईट चाली करण्यामध्ये त्याची परिसीमा असावी तसा वागतोय. त्याला दुसऱ्याची हानी आणि आपला लाभ तेवढाच दिसतोय. काक समान पाकरी पुरीती, कावळ्यासारखी त्याची रीत आहे म्हणतायत. कपटी मलिन मनाचा होता आणि त्याचा कुणावरही कुठंही विश्वास नव्हता. त्यामुळे इंद्रदेवानं काय केलं आहे तर अगोदर वाईट विचार करून कपट रचलं. त्यानंतर आपल्या मनातली जी कपटी मळमळ होती ती सर्वांच्या डोक्यात भरली देवमायेनं आणि सर्व लोकांना मोहित करण्याचा प्रयत्न केला. पण तरीसुद्धा बरोबर राम प्रेम अतिशयन बिछोहे, सर्वांच्या रामप्रेमावर त्याचा फारसा परिणाम झाला नाही त्या देवमायेचा. रामप्रेम हे सगळ्याच्या वर आहे हे त्यातून दर्शवायचे.
पण तरीसुद्धा देवराज इंद्र आहे तो, त्यामुळे त्याचा प्रभाव हा होताच. त्यामुळे तुलसीदास म्हणतायत, भय उचाट बस मन थिर नाही, छन बन रुचि छन सदन सुहाही, दुबिध मनोगति प्रजा दुखारी, सरित सिंधु संगम जनुबारी, दुचित कतहु परितोषुन लहही, एक एक सन मरमुन कही, लखी हसी कह कृपा निधानु, सरिस स्वान मघवान जुबानु, भरतु जनकु मुनि जन सचिव, साधु सचेत बिहाई, लागी देव माया सब ही, जथा जोग जनु पाई. आता काय होणार या भयानं आणि इंद्रानं जो मायेचा प्रयोग केला त्यामुळे कुणाचंच मन स्थिर होत नव्हतं. एका क्षणी तिथल्या लोकांना वनामध्येच राहावं अशी इच्छा व्हायची आणि दुसऱ्या क्षणी घरच बरं असं वाटायला लागायचं. या द्विधा अवस्थेमध्ये सर्व प्रजा अयोध्येची दुःखी झाली. तुलसीदास उपमा देत आहेत, नदी आणि समुद्र यांच्या संगमाचं पाणी जसं क्षुब्ध होतं तशी त्यांच्या मनाची स्थिती झाली. द्विधा चित्तामुळे समाधान वाटत नव्हतं. जोवर चित्तामध्ये द्विधा स्थिती आहे कोणत्याही प्रकाराबद्दल, लौकिक असो अलौकिक असो, जोपर्यंत द्विधा मनस्थिती आहे ह्याचाच अर्थ काय होतो तर संशय आहे. साधक दशेमध्ये ह्याचा अनुभव अनेकांना येतोच. आमचे महाराज म्हणतात, जोवर संशय आहे तोवर शांती लाभणार नाही. आणि संशय कशानं जाईल तर शरणागतीशिवाय संशय जाणार नाही. अखंड नामस्मरणाशिवाय संशय जाणार नाही. जोवर गुरुप्रदत्त नामामध्ये आपण स्वतःला विसरत नाही तोवर संशय जाणार नाही. त्यामुळे जर द्विधा मनस्थिती नको असेल तर केवळ प्रभुचरणाशी संलग्न झाल्यानंच ती जाऊ शकते. कारण आपण वर बघितलं तसं देवमायासुद्धा श्रीरामचरणांच्या प्रेमाला प्रभावित करू शकत नाही. त्यामुळे जो तिथं स्थिर झाला त्याच्या मनातला संशय निवारण होतं. आणि या लोकांना ते समाधान जे वाटत नव्हतं ते इतरांना कुणाला सांगताही येत नव्हतं, असं चित्त द्विधा झालं होतं. फक्त कृपानिधान श्रीराम त्यांची ही दशा ओळखत होते आणि मनातल्या मनात हसून इंद्राबद्दल बोलतायत मनामध्ये. असं इथे तुलसीदासांनी दिलं आहे की सरिस स्वान मघवान जुबान. काय ही इंद्राची स्थिती असं त्यांना वाटतंय. याच्यामध्ये त्यांनी श्वान, युवक आणि इंद्र हे एकसारख्या स्वभावाचे असतात असा विचार रघुनाथांच्या मनामध्ये आला आहे. म्हणजे स्वार्थासाठी काहीही करायला तयार असणं या वृत्तीला इथे समानार्थक सांगितलेलं आहे. त्यामुळे तुलसीदास म्हणतायत की भरत, जनक महाराज, तिथले उपस्थित मुनिजन आणि ज्ञानी साधू संत आणि श्रीरामांचे जवळचे मंत्री यांना सोडून सर्वांवर देवमायेचा प्रभाव पडला. यथायोग्यपणे म्हणजे मनुष्याच्या प्रकृती आणि स्थितीप्रमाणे त्या देवमायेचा प्रभाव पडला. खरोखर देवमाया अत्यंत बलवती असते. त्यामुळे जोवर जसं म्हटलं जातं ना की सर्व कुणाचीही पूजा केली तरी ती शेवटी केशवचरणी पोहोचते, श्रीहरींचरणी पोहोचते, तसं एक श्रीराम चरणांना घट्ट धरून त्यांच्या चरणांचं प्रेम हृदयामध्ये बाणल्याशिवाय ह्या देवमायेच्या पलीकडे जाणं फार अवघड असतं. काल आपण जो म्हटलं सत्वगुणाच्या पलीकडे जाणं अवघड असतं, त्यामध्येच ह्या देवमायेचा अंतर्भाव होतो साधक जीवनामध्ये.
त्यामुळे सर्व संत आम्हाला जे सांगतात नाम 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 नाम, कारण नाम ही अशी एकच गोष्ट आहे ज्यावर कसलाही प्रभाव होऊ शकत नाही जर सद्गुरू प्रदत्त असेल आणि सद्गुरूंच्या निर्देशानुसार आपण घ्यायचा प्रयत्न करत असू तर. त्यामुळे इथे जे काही श्रेष्ठतम नामाला धरून आहेत, श्रीरामांच्या चरणांना धरून आहेत, अशा लोकांना सोडून इतर सर्वांवर त्यांच्या स्थितीप्रमाणे म्हणजे त्यांच्या स्तराप्रमाणे देवमायेचा प्रभाव पडला. आणि श्रीरामांनी बघितलं, कृपा सिंधु लखिलो दुखारे, निज स्नेह सुरपती छल भारे, सभाराऊ गुर महिसुर मंत्री, भरत भगती सब कैमती जंत्री, राम ही चितवत चित्त लिखे से, सकुचत बोलत बचन सीखे से, भरत प्रीति नति विनय बड़ाई, सुनत सुखद बरनत कठिनाई. कृपासिंधू श्रीरामांनी बघितलं की आपल्या प्रेमाच्या प्रभावामुळे आणि इंद्राच्या अनिवार्य अशा मायेमुळं लोक दुःखी झालेत. आणि सभा, राजर्षी जनक, गुरु, विप्रवर आणि मंत्री या सर्वांना भरताच्या भक्तीनं आपल्या अधीन केले. अशा रीतीनं तुलसीदास म्हणतायत, सर्व लोक चित्राप्रमाणे स्तब्ध होऊन प्रभू श्रीरामांकडे बघतायत. कुणीतरी पढवलं असावं तसं संकोचानं बोलतायत. आणि आता तुलसीदास म्हणतात, भरत प्रीती नति विनय बडाई, सुनत सुखद बरनत कठिनाई. एक ज्याला आपण म्हणतो ना की क्लायमॅक्स, की त्या सस्पेंडेड स्थितीचा, की त्या द्विधा मनस्थितीचा उच्चांक गाठला गेलाय जणू, की भरताची प्रीती, नम्रता, विनय आणि महिमा हे ऐकायला सुखद वाटतंय, पण त्याचं वर्णन करणं कठीण आहे. आणि यातून काय निष्पन्न होणार आहे हे कुणालाच कळेना. त्यामुळे सर्वच जण एक प्रकारे चित्रवत स्तब्ध झालेत. आणि आता तुलसीदास भरताचं वर्णन करतायत की काय त्याच्या भक्तीचा महिमा आहे पहा, कुणालाच काही कळेना अशी अवस्था निर्माण झाली आहे. जासु बिलो की भगति लवलेसु, प्रेम मगन मुनिगण मिथिलेसु, महिमा तासु कहई कि तुलसी, भगति सुभाय सुमति हुलसी, आपु छोटी महिमा बड़ी जानी, कभी कुल कानी मानी सकु जानी, कही न सकती गुण रुचि अधिकाई, मति गति बाल बचन की नाई. भरत बिमल जसु बिमल बिधु, सुमति चकोर कुमारी, उदित बिमल जन हृदय नभ, एकटक रही निहारी. भरत सुभावुन सुगम निगमहु, लघुमती चापलता कभी क्षमहु, कहत सुनत सती भाव भरत को, सिय राम पद होई नरत को, सुमिरत भरत ही प्रेम राम को, जेहि न सुलभु तेहि सरिस वाम को, देखी दयाल दशा सब ही की, राम सुजान जानी जन जी की, धर्म धुरी न धीर नयनागर, सत्य स्नेह शील सुख सागर, देसु कालु लखी समभु समाजु, नीति प्रीति पाल कर घुराजू.
बोले बचन बानी सर बसुसे, हित परिणाम सुनत ससीर सुसे, तात भरत तुम धर्म धुरीना, लोक भेद बिद प्रेम प्रवीणा. तुलसीदास वर्णन करतायत की कसं काय भरताच्या भक्तीचं वर्णन करणं शक्य आहे. म्हणजे त्याचा थांगच लागू शकत नाही अशी ही भरताची भक्ती आहे. उगीच हा एवढा प्रसंग ज्याच्यामध्ये त्याची उंची आणि खोली कळणंच फार कठीण आहे हे तुलसीदास आम्हाला समजावून सांगतायत. म्हणजेच भक्त हृदयाची, भरत हृदयाची विशालता, त्याची खोली समजू शकत नाही. पुढं म्हणतायत ह्या भक्तीचा एवढासा अंश बघून मुनिगण आणि मिथिलेश्वर जनक प्रेममग्न झाले. म्हणजे त्यांना सुद्धा थांग लागू शकत नाही अशी ही भरताची भक्ती आहे. त्याचा महिमा हा तुलसीदास कसं सांगणार म्हणतायत. पण भरताची भक्ती आणि त्याचा गोड भाव बघून या कवीच्या म्हणजे तुलसीदासांच्या हृदयातली सुबुद्धी विकसित होतीये म्हणतायत. काय गोड पहा. म्हणजे ह्या भक्तीनं काय विकसित झालं पाहिजे आमच्या अंतरामध्ये, तर सुबुद्धी विकसित झाली पाहिजे, सद्बुद्धी विकसित झाली पाहिजे. आणि म्हणून म्हणतायत की कवीची बुद्धी तरीसुद्धा स्वतःला लहान समजतीये, भरताचा महिमा खूप मोठा समजतीये आणि कवी परंपरा जी आहे त्याची मर्यादा मानून संकोच पावती की कसं शक्य आहे मला वर्णन करणं. या कवीच्या बुद्धीला गुणांची खूप आवड आहे पण तेही ती सांगू शकत नाही. त्यामुळे बालकाचा बोल जसा कुंठित होतो, त्याला बोबड्या बोलानं पुढं बोलता येत नाही, तशी ही बुद्धीची गती झाली आहे माझी आणि मला काहीच सांगता येत नाही भरताच्या प्रेमाबद्दल म्हणतात. कारण भरताची निर्मल कीर्ती हा निर्मल असा चंद्रमा आहे, कवीची सुबुद्धी ही चकोरी आहे आणि भक्तांच्या हृदयरूपी निर्मल आकाशामध्ये तो चंद्रमा उगवला आहे हे बघून, म्हणजे भरताच्या कीर्तीचा चंद्रमा उगवला आहे हे बघून केवळ त्याला बघतच राहिली आहे. बघत राहिलं की वर्णन कसं करणार. म्हणजेच भरताच्या भक्तीपुढे वाणी विराम पावते. तरीसुद्धा एवढं वर्णन केलं आहे, पण ह्या सर्व वर्णनामध्ये सुद्धा भरताची भक्ती बसत नाही. ती त्याही खूप पलीकडे आहे ज्याचा थांग लागू शकत नाही. वेदांना सुद्धा सुगम नाही म्हणतायत भरताच्या स्वभावाचं वर्णन. त्यामुळे माझ्या तुच्छ अशा बुद्धीच्या चांचल्याबद्दल कविजनांनी मला क्षमा करावी म्हणतायत तुलसीदास. आणि पुढे खूप मोठी गोष्ट सांगितली आहे. कहत सुनत सती भाऊ भरत को, सिय राम पद होई नरत को. भरताचा शील स्वभाव सांगताना आणि ऐकताना असा कोण मनुष्य आहे जो सिय रामपद, सीतारामांच्या चरणी अनुरक्त होणार नाही. म्हणजे भरताच्या स्वभावाचं वर्णन करण्याची, त्याचं कौतुक करण्याची, त्याची स्तुती करण्याची परिणती कशामध्ये होते, तर सीतारामांच्या चरणी तो अनुराग निर्माण होण्यामध्ये त्याची परिणती होते. शक्यच नाही की सीतारामांच्या चरणी प्रेम निर्माण होणार नाही जो भरताचं वर्णन करेल म्हणतायत. आणि म्हणतायत भरताचं स्मरण केलंय आणि त्याला श्रीरामांचं प्रेम लाभलं नाही, असा जर असेल तर त्याच्यासारखं दुर्दैवी दुसरा कोण आहे. आणि पुढे म्हणतायत की दयाळू आणि ज्ञानी श्रीरामांनी सर्वांची दशा आणि भक्त भरताच्या मनाची दशा जाणली. कसे आहेत श्रीराम म्हणतायत. धर्मधुरंधर, धीर, नीतिचतुर, सत्यव्रत, प्रेमानं ओथंबलेले सुखाचे सागर आणि नीती प्रीती पालक रघुराजू. हे फार अवघड काय म्हणायचं त्याला, हा बॅलन्स फार अवघड आहे नाही का. नीती पण सांभाळायची आणि प्रीती पण सांभाळायची, पण असे सांभाळणारे रघुनाथ आहेत. त्यामुळे ते प्रसंगानुरूप आता बोलू लागले. ते बोलणं जणू वाणीचं सर्वस्व होतं म्हटलंय. परिणामी हितकारक होतं ते, कारण वाणीचं म्हणजे सरस्वती मातेचंच जणू सर्वस्व होतं आणि ऐकायला
चंद्राच्या अमृतासारखं होतं. काय म्हणाले श्रीराम, हे कुमार भरता, बाळा, तू धर्माची धुरा धारण करणार आहेस, लोकव्यवहारही जाणतोस, वेद प्रणाली जाणतोस आणि प्रेमाचं निधान आहेस. बाबा रे, तुम्ह समान तुम्ह ताता. कोण बोलतंय पहा, रघुनाथ म्हणतायत, बाळा, काया वाचा मनान निर्मल, करम बचन मानस बिमल, तुम्ह समान तुम्ह ताता. मला नाही रे दुसरं उदाहरण देता येत. तुझ्याशी मी कुणाचं उदाहरण देऊ, तुझ्यासाठी की तू कुणासारखा आहेस यासाठी मी काय कुणाचं उदाहरण देऊ रे. काया वाचा मनान निर्मल, प्रभूंचा सर्वात आवडता गुण आहे हा, निर्मळता. जो निर्मळ आहे तोच त्या चरणांशी पोहोचू शकतो म्हणतात संत. सर्व साधना आम्हाला त्या निर्मलतेकडे घेऊन जाण्यासाठी आहे. साधनेनं प्रभू भेटत नसतात. प्रभू फक्त आणि फक्त त्यांच्या अकारण करुणेनं भेटतात. पण या अकारण करुणेमध्ये सुद्धा ती निर्मलता अनुस्यूत असावी लागते. त्यामुळे म्हणतायत की गुरुजनांच्या समाजामध्ये आणि अशा ह्या कुसमय हा जो आलेला आहे प्रसंग, त्यामध्ये मी लहान भावाचे गुण कसे बरं सांगू. पण तरीसुद्धा हे वत्सा, तू सूर्यकुलाची रीत आहेस. सत्यप्रज्ञ प्रतिज्ञ जो आपले पिता होते त्यांची कीर्ती, त्यांचं प्रेम, गुरुजनांची मर्यादा आणि सर्वांच्या मनातलं जाणणार आहेस. मित्राच्या मनातलं जाणणार आहेस, शत्रूच्या मनातलं जाणणार आहेस. आणि तुला सर्व कर्तव्याची, स्वतःच्या आणि माझ्या परमहितकारक अशा धर्माची सुद्धा जाण आहे. पहा बरं, म्हणून तुलसीदास म्हणाले की भरताच्या मनाचा थांग कुणाला कळू शकतो, फक्त प्रभू श्रीरामांना कळू शकतो. त्यामुळे ते सांगतायत की तू परमहितकारक धर्माची जाण असणार आहेस, माझ्यासाठी सुद्धा आणि स्वतःसाठी सुद्धा. जरी तुझा माझ्यावर विश्वास आहे आणि माझा सर्व प्रकारे तुझ्यावर विश्वास आहे, तरीसुद्धा ह्या अवसर अनुसार, या प्रसंगानुरूप मी काही सांगतो. हे बाळा, वडिलांच्या अनुपस्थितीमध्ये कुलगुरू वसिष्ठांच्या कृपेनं आम्हाला सांभाळून घेतलं, नाहीतर सर्व प्रजा, कुटुंब आणि परिवार यांची वाताहत झाली असती. अवेळी हा सूर्याचा अस्त झाला दशरथ महाराजांसारख्या, त्यामुळे कुणाला धक्का बसणार नाही. अवेळी मृत्यू घडवला विधात्यानं उत्पात घडवून, पण वसिष्ठांनी आणि मिथिलेश्वर जनक महाराजांनी सर्वांना सांभाळलं रे. त्यामुळे राज्याचं कार्य, मर्यादा, प्रतिष्ठा, धर्म, पृथ्वीचं पालन, धनपालन, घराचं पालन, या सर्वांचं पालन गुरुजींचा प्रभाव करेल आणि त्याचा परिणाम शुभच होईल. जानहु तात तरनी कुल रीती, सत्यसंध पितु कीरति प्रीति, समऊ समाजु लाज गुरजन की, उदासीन हित अनहित मन की, तुम्हि विदित सबहि कर मरमु, आपन मोर परम हित धरमु, मोहि सब भांति भरोस तुम्हारा, तदपि कहूँ अवसर अनुसारा, तात तात बिनु बात हमारी, केवल गुरुकुल कृपा संभारी, न तरु प्रजा परिजन परिवारू, हम ही सहित सबु होत खुआरू, जो बिन अवसर अथम दिनेसु, जग के ही कहु न होई कलेसु, तस उत्पातु तात विधि कीन्हा, मुनि मिथिलेश राखी सबु लीन्हा,
राज काज सब लाजपति, धर्म धरनी धन धाम। गुर प्रभाव पालिहि सबहि, भल होई परिणाम। सहित समाज तुम्हार हमारा, घर बन गुर प्रसाद रखवारा। मातु पिता गुर स्वामिनि देसु, सकल धर्म धरनी धरसेसु। सो तुम करहु करावहु मोहु, तात तरनी कुल पालक होहु। साधक एक सकल सिद्धि देनी, कीरति सुगति भूतिमय बेनी। सो बिचारी सही संकट भारी, करहु प्रजा परिवार सुखारी। बाटी विपति सबहि मोहि भाई, तुम्हि अवधि भरी बड़ी कठिनाई। जानि तुम्हि मृदु कहूँ कठोरा, कुसमयता तन अनुचित मोरा। होहि कुठाय सुबंधु सहाय, ओडियहि हाथ असनिहु के घाये। सेवक कर पद नयन से, मुख सो साहिब सोही। तुलसी प्रीति की रीति सुनी, सुख बिसराहि सोई। श्रीराम वसिष्ठांनी आणि जनक महाराजांनी सर्वांना आधार दिलाय हे सांगून सांगतायत की गुरुजींचा अनुग्रह हाच रक्षक आहे. घरामध्ये तुझा रक्षक आहे, वनामध्ये आमचा रक्षक आहे. माता पिता गुरु आणि स्वामींच्या आज्ञेचं पालन करणं हे संपूर्ण धर्मरूपी पृथ्वीला धारण करणाऱ्या शेषासारखं आहे भरता. श्रीराम भरताला या धर्मरूपी पृथ्वीची धुरा आपल्या शिरावर घ्यायला सांगतायत. म्हणतायत भरता हेच तू कर आणि माझ्याकडून करवून घे. पावर सो तुम करहु करावहु मोही मोहू आणि सूर्यकुलाचा रक्षक बन सांगतायत. कारण हीच एक आज्ञा, या आज्ञेचं पालन करण्याची जी साधना आहे तीच सगळं सिद्धी देणारी आहे. कीर्ती सद्गती ऐश्वर्य देणारी त्रिवेणी आहे ही आज्ञापालनरूपी साधना सांगतायत. याचा विचार कर. मोठं संकट तुला सोसावं लागेल, पण प्रजेला आणि कुटुंबाला सुखी करते सोसून. हे बंधो, माझी जी विपत्ती आहे ती सर्वांनीच वाटून घेतली आहे, पण तुला मात्र 14 वर्षांच्या अवधीमध्ये मोठे कष्ट सोसावे लागणार आहेत. तू किती कोमल आहेस हे मला माहिती आहे म्हणतायत. जानी तुम्ही मृदू कहू कठोरा. तू कोमल आहेस माहीत असूनही ही वियोगाची कठोर गोष्ट मी तुला सांगतोय. पण कठीण प्रसंगी हे तुला सांगणं हे अयोग्य नाही, कारण कठीण प्रसंगी थोरला भाऊ मदत करतो. वज्राचे प्रहार हातानंच अडवता येतात म्हणतायत. कसा असावा सेवक सांगतायत, तर हात पाय आणि नेत्रांसारखा सेवक असला पाहिजे आणि स्वामी हा मुखासारखा असला पाहिजे. अशी ही सेवक स्वामी यांच्या प्रेमाची रीत असली पाहिजे सांगतायत. आणि अशी ही रीत प्रेमाची ऐकून कवी तिची स्तुती करतात असं तुलसीदास सांगतायत. अशा रीतीनं श्रीरामांनी भरताच्या मस्तकावर ही धर्मधुरा त्यानं धारण करावी अशी एक प्रकारे आज्ञा त्याला केली आहे. भरत ही आज्ञा ऐकण्यासाठी एक प्रकारे आसुसलेला आहे. सेवक धर्म पाळण्यासाठी तो सिद्धच आहे. मनातला सर्व भाव त्यांच्या चरणी रुजू केल्यानंतर आता ते जे सांगतील ते मी करावं
यासाठीच भरत आसुसलेला आहे, जेणेकरून माझ्याकडून जे घडलंय असं त्याला वाटतंय, ज्याची ग्लानी वाटतेय ते नाहीसं होईल. आणि त्यामुळे ही श्रीरामांची वाणी ऐकून सर्वांनाच एक प्रकारे हायसं वाटलंय पहा. सभा सकल सुनी रघुबर बानी, प्रेम पयोधी अमीय जनुसानी, शिथिल समाज स्नेह समाधी, देखी दसा चुप सारद साधी. प्रेमरूपी समुद्रानं रघुनाथांच्या अमृतानं ओथंबलेली ही वाणी ऐकून सर्व समाजावरचं दडपण जणू उतरलं आणि प्रेम समाधी लागली सर्वांना. ही दशा बघून म्हणतायत चुप सारद साधी, सरस्वती सुद्धा मौन झाली. अशी ती विलक्षण अवस्था सर्वांची त्या श्रीराम वचनानं, ज्या वचनातून त्यांनी भरताला उपदेश केलाय, आदेश केलाय, त्याच्या प्रेमाचा मान राखून हे सर्वांनाच खूप आवडलं. आणि आता ह्या रघुनाथांच्या बोलण्यावर भरताला काय वाटलं आणि तो पुढे काय इच्छा प्रकट करतोय, हा भाग आपण पुढच्या भागामध्ये बघूया. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.